नमस्कार शेतकरी बांधवांनो, पहिली यादी कर्जमाफीची जाहीर झाली आणि त्यामध्ये 553 शेतकऱ्यांचा फक्त समाविष्ट करण्यात आलेला होता. कोणत्या जिल्ह्याचे किती शेतकरी पात्र आहेत या संदर्भामध्ये मी तुम्हाला जिल्हानिहाय यादी दिलेली होती. तशीच यामध्ये जर आपण बघितलं तर 7.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी जाहीर झालेली आहे. तर कोणत्या जिल्ह्यांचे किती शेतकरी यामध्ये समाविष्ट आहे ही संपूर्ण माहिती सुद्धा मी या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपण चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचंय. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं की कर्जमाफीच्या युद्ध पातळीवर काम सुरू आहे आणि पहिली यादी ही 553 शेतकऱ्यांची दिली होती आणि दुसऱ्या यादीमध्ये 7.5 लाख शेतकऱ्यांच्या यादींचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. तसेच 17 लाख शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच अपलोड होणार आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, यामध्ये जर आपण बघितलं तर फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या पात्र शेतकऱ्यांनाच यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात ते शेतकरी यामध्ये वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे सुद्धा डाटा मिळण्यास विलंब होत असल्याचं सांगितलं जाते. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघतो की ज्या बाकीच्या राष्ट्रीयकृत बँका आहेत, जसं की स्टेट बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, यासारख्या ज्या बँकांचा आपण लोन घेतलेला आहे, तर या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केव्हा होणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेमध्ये 2 लाख पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्या जाणार आहे आणि त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे आणि यासाठी आपल्याला आधार प्रमाणीकरण करणं गरजेचं आहे. पण शेतकरी मित्रांनो, आपण जास्त वेळ न घेता मी तुम्हाला जिल्हानिहाय यादी कशी आहे, कोणते शेतकरी किती शेतकरी यामध्ये पात्र आहेत हे सुद्धा आपण इथे लगेच डिस्कशन करणार आहोत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला जो युनिक कोड असेल, व्हीके नंबर म्हणतो आपण त्याला, तो प्राप्त झाल्यानंतर आपल्याला केवायसी करून घ्यायची आहे. त्या संदर्भामध्ये मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आणि जर तुम्हाला काही अडचण आली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर माझ्याजवळ एक यादीच मी तयार केलेली आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर अहिल्यानगरमध्ये शेतकरी जर आपण बघितलं तर 1,92,248 शेतकरी यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. यवतमाळचे शेतकरी जर बघितलं तर 64,865 शेतकरी यामध्ये आहेत. जालना जिल्ह्याचे बघितलं तर 62,500 शेतकरी यामध्ये आहेत आणि पुण्याच्या जिल्ह्यामध्ये 61,900 शेतकऱ्यांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. जर आपण बघितलं तर सांगली जिल्ह्यामध्ये 56,962 शेतकरी यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत शेतकरी मित्रांनो आणि छत्रपती संभाजीनगरचे 56,013 शेतकरी यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले. आता ही जी जिल्ह्याची यादी आहे ही 50,000पेक्षा जे जास्त शेतकरी लाभार्थी आहेत त्या जिल्ह्यांची आहे आणि 50,000पेक्षा कमी जिल्हे आहेत त्या शेतकऱ्यांची यादी सुद्धा पब्लिश झालेली आहे. तर यामध्ये लातूरमध्ये 44,699 शेतकऱ्यांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. अकोला आणि वाशिम जिल्ह्याचा जर आपण विचार केला कंबाईन तर 30,709 शेतकऱ्यांची यादी पब्लिश करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जर कोल्हापूर जिल्हा बघितला तर 29,409 शेतकऱ्यांची यादी समाविष्ट करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो आणि भंडाऱ्याचे 23,658 शेतकरी यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले. म्हणजे या एवढ्या शेतकऱ्यांना याद्या पब्लिश झालेल्या आहेत आणि त्यांचे लवकरच कर्जमाफीचे आपल्याला आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतर खात्यामध्ये पैसे येणार आहेत. नांदेड जिल्ह्याचं जर बघितलं आपण शेतकरी मित्रांनो तर 11,166 शेतकरी यामध्ये बसलेले आहेत आणि सोलापूर जिल्ह्याचा विचार जर केला तर 7,674 शेतकरी यामध्ये बसलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, जर जवळपास आपण हे बघितलं तर 7.5 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ आतापर्यंत मिळालेला आहे आणि उर्वरित जे शेतकरी आहेत असे आपल्याला आशा आहे की 30 जुलैपर्यंत हे संपूर्ण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या पब्लिश होणार आहेत. राष्ट्रीयकृत बँकेचे जे आहेत त्या संपूर्ण 30 जुलैपर्यंत होण्याची एक अपेक्षा आहे आणि जर अशा याद्या